प्रवेश करेल उद्या त्याला यायला लागेल. 3 षटकाचा सामना. अहो तिकडचा कॅमेरामॅन कुठे गेला? आकिब भाई आला, इकडे आला. शहबाज भाई तुम्ही तिथनं खुर्ची अजिबात सोडू नका. ग्राउंड वर कुठं मुंगली आहे त्याची पण टिप्पणी करा तुम्ही. चला पाहूया सामन्याकडे. प्रथम गोलंदाजीसाठी येत आहेत ते अदनान. अदनानने ह्याच्या अगोदरच्या सामन्यात अतिशय चांगली गोलंदाजी केली. तर ह्याच्या अगोदरच्या सामन्यात आबिदने सुद्धा आंबेड संघाकडून अतिशय चांगली फलंदाजी सुद्धा केली आहे. तर हा सामना 3 षटकांचा राहील. आमच्या हमीद भाई दुबईवरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचा मला मेसेज आलाय, तुमचा बोलणं अगदी घरपट एक अंपायर. हमीद भाई ऐकलं ना, मला मेसेज करा तुरंत. हमीद मुकादम साहेब. चला पुन्हा एकदा अदनान आबिदला. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू भिडकवून दिलाय लेगच्या दिशेने. तिथं फक्त आणि फक्त 2 धावा डिक्लेअर स्वरूपात. तिथे बघा बांधावर झेंडा आहे आबिद, त्याच्या इकडे मारायला लागेल तेव्हा तुम्हाला षटकार भेटेल. तिकडे गेलं ते फक्त 2 भेटतील. चला साबिर तुमचा आवाज लय येतोय, आमचा इथं माईक चालू आहे. तुम्ही धंद्यावर फोकस करा, तुम्ही ह्या पब्लिक कडे बोलू नको. धंद्यावर कॅमेरामॅन. चला पुन्हा एकदा अदनान सामना करतील ते आबिद. आंबेड संघाचा खाता उघडलेला आहे 2 धावांनी. खलील तुमचा आवाज लय येतोय, तुम्हाला मी इथनं आता उठवीन. खलील चला पुन्हा लाईनमॅनचं काम. लाईनमॅन कुठे? एकही लाईनमॅन दिसत नाही आहे आज. कुठे गेले? संध्याकाळी बरोबर आज होईल. पुन्हा एकदा अदनान आबिदला अतिशय कॅच, अतिशय चांगला प्रयत्न केला होता आदिनाथनं. जर आदिनाथ तुम्ही कॅच मारली असती ते साबिरबाई कडून ताबडतोब तुम्हाला गिराउंडलाच आता वडापाव आला असता. चला पुन्हा एकदा अदनान. अदनान अतिशय चांगली गोलंदाजी, तितकीच चांगली फलंदाजी आबिद. आता स्ट्राईक उडाले ते नाझिमबाई. चला पुन्हा एकदा अदनान. अदनान तू नाझिमबाई. ओहो हो पाहूया कॅच आहे का? आणि चांगली कॅच सौदनी पकडली आहे. तर हा आंबेड संघाला लागणारा पहिला धक्का नाझिमबाईच्या रूपानं. धाव संख्या पोचलेली आहे ती 3. आता नाझिमबाईची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते मासूम. 3 बॉल 3 धावा 1 विकेट. चला पाहूया पुन्हा एकदा अदनान सामना करतील ते मासूम. हो पाहूया पाहूया. मेन अंपायर ने इरफान यांनी वाईट घोषित केला आहे. प्लीज नो आर्ग्युमेंट प्लीज. जो पण डिसिजन असेल योग्य डिसिजन. आपल्याला सर्वांचा गेम पाहायचा आहे. असा नाही की तुम्ही जिंकाल, आम्हाला तुम्हाला जिंकवायचे, त्यांना जिंकवायचे, असा आपला हा विषयच नाही आहे. आपल्याला सर्वांना गेम पाहायचा आहे. काय बरोबर बोलताय ना पर्शन? असं चला पुन्हा एकदा. हो पाहूया कॅच आहे का नाही. फिल्डर धावतायत मुन्ना अतिशय वेगाने. एवढ्या वेगाने हायवे वरती सुद्धा गाडी धावत नाही. आता कोण येईल? वाईद बाय का मुझे कॉल आया है. दुबई वरून या मॅचचा आनंद घेत आहे, या टुर्नामेंटचा ब्रदर्स ट्रॉफी 2026 सीझन फर्स्ट. तर स्कोर झालेला आहे तो 6. 4 चेंडू आणि 6 धावा झालेल्या आहेत. तर आमचे हमीद मुकादमबाई आणि वाईदबाई खलफे हे सुद्धा आनंद घेत आहेत दुबईवरून. चला पुन्हा एकदा. हो पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पण अतिशय चांगली गोलंदाजी अदनानची. चांगली गोलंदाजी चालू आहे.
तर मला अमितबाईचा आणि वाहिदबाईचा सुद्धा मेसेज आलाय. सावीरबाई त्यांना आज कोण दुबईला जात असला ते बघा, त्यांना वडापाव पाठवायची तिथनं. चला पुन्हा एकदा अदनान, अदनान टू मासूम. हो पाहूया, कट केलेला आहे. चांगली फिल्डिंग तिथं अनसची. चल, एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 7. एक गडी बाद. आंबेड संघाची धाव संख्या झालेली आहे ती 7. एक गडी बाद. साबीर भाई चहा पाठवा. साबीर भाई तर इकडं वडापावचे स्टॉल 2 आहेत. मस्जिद भाईचा आणि साबीर भाईचा. एक तिकडं खा, एक इकडं खा. दोघांचा टेस्ट पहा कुठे आहे तो. चला पुन्हा एकदा आता गोलंदाजीसाठी दुसरा षटक घेऊन उसामा टू मासूम. चला पाहूया. पहिला चेंडू उसामाचा मासूमबाईसाठी हलकासा पुश केला. 1 रन धावून काढलेला आहे. पाहूया दुसरा रन होईल का नाही. स्वतः उसामा चेंडूकडे आणि केवळ 1 रन. धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या 1 ने झालेली आहे ती 8. दुसरा षटक चालू आहे. साबीरबाई तुम्ही आमची बात ऐकली काय. वाहिदबाईनी आणि अमितबाई मुकादम यांनी दुबईला आज झोपण जाणार असल्या ती माहिती घ्या आणि त्यांच्याकडे वडापाव पाठवून देसा. खलील जाते ना, खलील काजी तुम्ही ते वडापाव तिथं पोचवा. देरा किंवा बर दुबई कुठेही ते बोलवतील तिथे जा, नाही ते तुम्हाला एअरपोर्टवर पिकअप करायतील. पुन्हा एकदा चला मॅच कडे. चांगला चेंडू 2च्या दिशेने 2 धावा डिक्लेअर आणि ह्या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 10. दुसरा षटक चालू. 10 धाव फलकावर लागले आहेत. 3 चेंडू आय थिंक झालेले आहेत का 2 ओके 2 चेंडू झालेले आहेत. चांगली फलंदाजी, तेवढीच चांगली गोलंदाजी. कुठलाही मोठा फटका नाही अजूनपर्यंत. चला पुन्हा एकदा उसामा टो आबिद. हो लोअर फुल टॉस. 1 रन धावून काढलेला आहे. दुसरा रन सुद्धा पूर्ण झालेला आहे आणि चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो. या 2 धावांनी धावसंख्या वाढत चाललेली. ती धावसंख्या झालेली ती 12. एक गडी बाद. 12 धावा. पहिल्या षटकात 4 धावा होती, सॉरी 7 होती. 7. 12 धावा झाले. ओके चला पुन्हा एकदा उसामा टू आबिद. हो पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. त्याच दिशेने ढकलून काढलेला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धाव रनआउटचा चान्स आहे. चांगला थ्रो सुद्धा. आणखी जरा जोरात थ्रो असता ते रनआउट भेटला असता. तर धावसंख्या वाढत चालली आहे. धावसंख्या झाली ती 14. एक गडी बाद. आंबेड संघाची धावसंख्या आहे ती 14. तर पुन्हा एकदा वाहिदबाईचा मला मेसेज आलेला आहे. टुर्नामेंट अतिशय चांगली चालली आहे. ते सुद्धा दुबईवरून एन्जॉय करतायत. पुन्हा एकदा उसामा टू आबिद. अतिशय चांगला चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, पण आबिदला तो काही कळला नाही. चेंडू डॉट गेलेला आहे आणि धावा तिथंच थांबलेली आहेत ती 14. या षटकातला शेवटचा चेंडू आहे. धावा खूप कमी आहे. आता तुम्हाला मोठे फटके मारण्याची गरजच आहे जर धावा वाढवायची आहेत तर. शेवटचा चेंडू. चला पुन्हा एकदा उसामा टू आबिद. हो चांगला चेंडू. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण केली आहे. पाहूया. एकच धावावर समाधान मानावं लागेल आणि धाव संख्या वाढली आहे ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेली आहे ती 15. आता शेवटचा षटक. पहिल्या क्षेत्रातला शेवटचा षटक तो कोण घेऊन येत आहे तो पाहूया. शेवटचा षटक. हा बाय वडापाव समोसा लगडा सर्व उत्तम सोय आहे इथं. चहाची सुद्धा आहे ना. ती चहा अशीच पियाला आणली आपल्याला झोप येईल म्हणून. चला चहा येऊन द्या इकडे सर्वांना. मग
हा येऊ द्या किती पण. आता तुम्ही चहाचं नाव घेतले नाही म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय की चहाची सुद्धा सोय आहे, पण तुम्ही स्वतः नाही धंदा करत आम्हाला येऊन द्या. डुबेवाले वाईट बाईचे ठिकाण तुम्हाला जीपे येणार 100%. तुम्ही वडापाव खलीलकडे पाटण देसा. वाईट बाई तिथे बोलतात तुम्ही कुठेही मला बोलवा दुबई मध्ये, मी येईन ते पिकअप करायला वडापाव. सांगात आपले हमीद भाई मुकादम ते पण सुद्धा येतील त्यांच्या संगती. तुम्ही वडापाव पाठवायचं फक्त काम करा. खलील तुमच्या बॅगेतला टाका 10-12 वडापाव, तुमचा जे लगेज असेल त्यामध्ये. ना ते मग आम्हाला मुश्किल पडेल खलील. चला पुन्हा एकदा मॅच कडे पाहूयात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 15, 1 गडी बाद. तर आता बॉलिंग साठी आलेला आहे अंकुश. दीपेशला थोडी थांबवली आहे. कर्णधारांनी अंकुशच्या हातात चेंडू दिले आहे की ह्याचा पुढे जो पण 6 चेंडू मध्ये काय करता धरतायस तो तूच आहेस. अंकेश ना, अंकेश अंकेश. चला पुन्हा एकदा अंकेश. अंकेश टू आबिद. आता मोठे फटके मारावे लागतील कारण 6 चेंडू फक्त शिल्लक आहेत. 15 धावा फक्त स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. चला पुन्हा एकदा अंकेश. अंकेश टू आबिद. हो पाहूया मेन अंपायर. तर हा डॉट चेंडू आहे. चांगली गोलंदाजी अंकेशचा पहिला चेंडू. तर पाहूया पुन्हा एकदा अंकेश. अंकेश टू आबिद. पुढचा चेंडू. अंपायर एक मिनिट नो आर्ग्युमेंट्स. ओके काय डाऊटफुल आहे ते चेक करता येईल. वाईट चेंडू आणि हा अतिरिक्त 2 धावा, टोटल 3 धावा ना का बॉल धडलेला आहे पाठी. फेअर क्रिकेट केला आबिद. तुम्ही सुद्धा सांगू शकत आहे की तुम्हाला जर लागलं ते तुम्ही सांगा, आपल्याला चिटिंग नाही करायची आहे. दोनों अंपायर तर अंपायर आताचे रन किती आहेत? 3 रन. ओके ओके ओके. वाईट +2 3 धाव संख्या झालेली आहे ती 18. 1 चेंडू आणि 18 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. तर पाहूया पुन्हा एकदा अंकेश टू आबिद. पुढचा चेंडू. ओहो फ्लिकचा पटका आणि क्लिक केलाय का नाही? केलाय क्लिक. चांगलं क्लिक केलाय आणि धावा वाढत चालले. धावा झालेली ती 24-24. आणखी एक मोठा जर फटका आला तर एक चांगला स्कोर जाईल. तर शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत आणि धावा झाली आहेत ती 24. चला नो आर्ग्युमेंट्स प्लीज. ए काय झालं हे? आता झाला ना तो चेंडू झाला, त्याच्यानंतर षटकार पण झाला. खलास. चला चला चांगला क्रिकेट केला. गेम तापवू नको. चला पुन्हा एकदा. पुन्हा एकदा पुल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेखा बाहेर. 4 धावा. पुन्हा 4 धावा. धावा झालेल्या आहेत ती 28 आणि 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. आय थिंक 3 चेंडू आणखी शिल्लक आहेत. वलवता तुमच्याकडे सुद्धा चांगले प्लेयर आहेत. शांत डोक्याने क्रिकेट केला. चला पुन्हा एकदा अंकेश. अंकेश टू आबिद. आबिद एक चांगली फलंदाजी करतोय. याच्या अगोदर सुद्धा चांगली फलंदाजी केली होती.
तर पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हो हो, पुन्हा एकदा कॅच आहे का नाही. सौद खाली आहे आणि सौदने अतिशय चांगला झेल पकडला आहे आणि हा लागणारा दुसरा झटका आंबेड संघाला. तर आंबेड संघाची धावसंख्या वाढती धावसंख्या आहे ती 28. 2 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. त्या 2 चेंडू मध्ये पाहूया आंबेड संघ अजून किती धावा बनवतोय तो. तर ह्याच्या पुढचा सामना इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार सेकंड लॉट्सचा. दुपारचा क्षेत्रातला पहिला सामना होणार नरवण विरुद्ध मुंगीज. दोन्ही कर्णधाराला विनंती आहे की टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे आणि सामना होईल 3-3 षटकांचा सामना होईल. याची नोट करावा दोन्ही कर्णधारांनी. चला पुन्हा एकदा अंकेश टू सौद. पुढचा चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हो हो हो, चांगली गोलंदाजी. 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या वाढत चालली. धावसंख्या झाली होती 29. लॉस ऑफ 2 विकेट्स. आंबेड संघाची धावसंख्या झाली होती 29. आता शेवटचा चेंडू. चला पुन्हा एकदा या इनिंगचा शेवटचा चेंडू. सामना करतील ते मासूम आंबेड संघाकडून. आबिदने अतिशय चांगली फलंदाजी केली. आता पाहूया शेवटचा चेंडू. स्टेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अंपायर मेन अंपायर इरफान द्वारा वाईट घोषित केला आहे. तर धावा झालेली आहेत ती 30 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि अजून सुद्धा 1 चेंडू बाकी आहे. पाहूया पुन्हा एकदा अंकेश तो मासूम आणि पाहूया उसामा चेंडू खाली पण षटकार. शेवटचा चेंडू षटकार आणि आता एक चांगला स्कोर उभा केला आहे आंबेड संघांनी 36 धावांचा. चला नरवण आणि मुंगीज कर्णधार टॉस साठी. 3-3 षटकाचा सामना. दोन्ही संघाला नवीन चेंडू दिला देणार. एक कॅप्टन तुमचा संघात ठेवा. तुम्ही टॉसला कुणालाही पाठवा पण कॅप्टन संघात ठेवा. जो खेळणारा खेळाडू आहे ना त्याला संगती ठेवा. एक हा भाई कोण विचारतोय.
धावासाठी. धावा झालेली आहेत ती 8. 2 चेंडूंनी 8 धावा झाली आहेत. तर पुन्हा एकदा आबिद टू उसामा. हो, चांगला चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू जो उसामाला काही समजला नाही. डॉट चेंडू. तर पुन्हा एकदा आबिद टू उसामा. 3 चेंडू झाले. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाली आहे ती 8. पुन्हा एकदा उसामा. हो, चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. अंपायर आहेत ना इथं, अंपायर आहेत ना. काय तुम्ही अंपायर आत ग्राउंडला का आले हो? एकदा आबिद टू उसामा. चांगली फिल्डिंग तिथे, अतिशय चांगली सर्वोच्च फिल्डिंग. तुम्ही गेम तापवू नको. उसामा एक मोठा खेळाडू आहे तुमच्या संघामध्ये. शेवटचा चेंडू आबिदने एक षटकार दिला सुद्धा, पण त्याच्यानंतर कमबॅक सुद्धा केला आहे. पुढचा चेंडू आबिदचा उसामासाठी. पुन्हा एकदा आबिद टू उसामा. हो, चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू. आय थिंक एकच धाव भेटेल ह्या चेंडूवर सुद्धा. अतिशय चांगली गोलंदाजी. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती 9. बिनबाद 9. वलवताकडून चांगली सुरुवात आणि तेवढीच चांगली आंबेड संघाकडून सुद्धा पॉवरफुलचा षटक होता. एक षटकार दिल्याच्या नंतर सुद्धा केवळ 9 धावाच खर्च केल्या टोटल. तर पाहूया आता जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 28 धावा. उसामा आणि अदनान, ही बात नोट करा दोघांनी. 12 चेंडू आणि 28 धावा. तुम्ही दोघे सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. तुम्ही तुमचा गेमवर लक्ष ठेवा. जियाद हुजे बाबा बरोबर ना, जियाद आहे ना. ओके सर, गोलंदाजीसाठी आलेला आहे तो जियाद. सामना करेल तो उसामा. हा पंचकुडशीतला किंवा मंडणगड तालुक्यातला एक चांगला फलंदाज आहे उसामा. तर पाहूया पुन्हा एकदा जियाद टू उसामा. अतिशय रोमांचक असा मुकाबला आहे.
पाहूया पुन्हा एकदा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याला ढकलून काढलेला, एक धाव पूर्ण केलाय, दुसरा धाव नाही भेटणार. अतिशय चांगली तिथं फिल्डिंग सैफची, आय थिंक सैफ. तर पाहूया आता स्ट्राईकला आलेला आहे तो अदनान. अदनान सुद्धा एक मोठा खेळाडू आहे, त्याच्यात सुद्धा षटकार मारण्याची क्षमता आहे, कारण मी स्वतः त्यांच्या संगती खेळलेलो आहे. अदनान संगती, उसामा संगती पण खेळलो आहे. हे चांगले खेळाडू आहेत. तर पाहूया जियाद टू अदनान. पुन्हा एकदा दुसरा चेंडू जियादचा अदनानला. पाहूया कॅच आहे का नाही. पाहूया, कॅच तर नाही भेटणार. एक धाव पूर्ण झाली आहे आणि एकच धाव भेटेल, कारण अदनानला थोडा असा वाटला की बॉल डिक्लेअर झोन मध्ये जात आहे, त्यासाठी फक्त एक धाव भेटेल. धावा झालेली आहेत ती 11. अजून सुद्धा उसामा हे लक्षात ठेवा, 10 चेंडू आणि 26 धावा. पुन्हा एकदा जियाद टू उसामा. आता मोठे फटके मारायचे आहे. चला पुन्हा एकदा जियाद टू उसामा. 10 चेंडू 26 धावा. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, डिक्लेअर झोन मध्ये जाताना 2 धावा भेटले आहेत आणि 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 13. आता 24 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 24 धावा. चांगली गोलंदाजी जियाद कडून, पण हा उसामा आहे, याची बॅटिंग सर्वांना माहिती आहे. जितके इथं प्रेक्षक आहेत त्या सर्वांना माहिती आहे की उसामा कधीही मॅच पलटू शकत आहे. ओके ओके, वर गेल्याच्या नंतर बॉल, हा तिथं धरू नको, फक्त बॉल वर आला की तुम्ही धरा. ओके, पुन्हा पुढचा चेंडू उसामाला. मी अगोदरच सांगितलं आहे की हा मोठा खेळाडू आहे उसामा. आणि हा षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या झालेली आहे ती 19. धावसंख्या वाढली आहे, स्कोर 19. पुन्हा एकदा जियाद. पाहूया, आणि या मोठा विकेट असेल आणि हा मोठा विकेट भेटलेला आहे आंबेज संघाला. चांगला चेंडू होता आणि तेवढा चांगला मारला सुद्धा होता, पण थोडी ताकद कमी पडली. चेंडू लय उंच गेला, त्यामुळे फिल्डरनी चांगला झेल सुद्धा घेतलेला आहे आणि हा लागणारा पहिला झटका वलवता संघाला. एक मोठा फलंदाज बाद झाला आहे उसामा सारखा, तर त्याची जागा सांभाळण्यासाठी गेले ते मुन्ना सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, एक हार्ड हिटर फलंदाज आहे. तर जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. तर मुन्नाला ह्या चेंडूवर काय ना काहीतरी चौकार षटकार मारावाच लागेल, तेव्हा पुढच्या षटकामध्ये थोडे कमी धावा येतील. तर पाहूया पुन्हा एकदा जियाद. पुन्हा एकदा, हा दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. प्लीज लाईनमॅन, जरा लाईनमॅनचा काम करा. 3 साइडला 3 जण असा. चला पुन्हा एकदा मुन्ना सामना करेल तो जियादचा. पाहूया. चांगला टटवलेला चेंडू आणि अतिशय चांगली फिल्डिंग तिथे सैफ द्वारा, आणि तितकाच चांगला थ्रो. अतिशय चांगली फिल्डिंग, म्हणजे आपल्या संघाला 3 धावा वाचवल्या आहेत. लय चांगली फिल्डिंग केली आहे सैफ यांनी. तर आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. काय बरोबर ना अर्सलन बांदर? 6 चेंडू 17 धावा. गणीबाई काय म्हणताय? अतिशय चांगली मॅच चालू आहे. हा हाय व्होल्टेज सामना होणार, कारण मुन्नाच्या हातात सुद्धा तेवढीच ताकद आहे षटकार मारण्याची. काय गणीबाई बोला तुम्ही काहीतरी.
हा. तर सैफ सुद्धा एक चांगला गोलंदाज सुद्धा आहे. चला पाहूया पुन्हा एकदा सैफ. सैफ सुद्धा कसलेला गोलंदाज आहे. 6 चेंडू 17 धावा आणि मुन्ना सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज आहे वलवता संघाकडून. अजून आदनानला तेवढी स्ट्राईक भेटलेली नाही. आय थिंक 1 या 2 चेंडूच फक्त खेळले आहेत. स्कोरर कुठे आहे आपला? डायरेक्ट मोबाईलला आहे. ओके, एक फक्त चेंडू खेळला आहे कारण आदनान सुद्धा मोठे षटकार मारू शकत आहे, मोठे फटके मारू शकत आहे. तर पाहूया 6 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा मुन्ना. पाहूया. ओहो, पाहूया कॅच आहे का नाही. नाही नाही नाही. आणि पाहूया 2 धाव धावून घ्यायचे आहेत. बॉल वर नाही गेलाय, त्यासाठी धावून घ्यायचे रने. तर एकच धाव भेटेल आणि आता स्ट्राईकला आला आहे तो आदनान. आता 5 चेंडू आणि 16 धावा. आबडार कोण? चला पुन्हा एकदा 5 चेंडू 16 धावा. चला पाहूया अतिशय रोमांचक असा सामना चालू आहे. सैफ टू अदनान. ओहो हो हो, पुन्हा एकदा डॉट चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे. तर आता 4 चेंडू आणि 16 धावा. आमचे गणी बांधार सर्व लाईनमॅन चांगलं काम करत आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर पुन्हा एकदा सैफ टू अदनान. पाहूया. आणि चांगला चेंडू, चांगला पिकअप नाही केला, 1 धाव पूर्ण केली आहे. पाहूया. आणि हा विकेट. मुन्ना रनआउट होऊन पवेलियन मध्ये वापस. आणि आता जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 15 धावा आय थिंक ना, बरोबर ना? ओके, 3 चेंडू 15 धावा. आता अदनानला 2 षटकार मारावाच लागेल आणि कंपल्सरी चेस आहे. मतलब 2 षटकार मारा आणि शेवटला 3 रन धावून घ्या ना. ते चौकार ना ते षटकार मध्ये 3 चेंडू मध्ये तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. अदनान ही बात नोट करा. तुम्हाला 3 चेंडू मध्ये 15 म्हणजे मोठे फटके मारायचे, 15 धावा काढायचे आहेत. एक खराब चेंडू मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल. जुनेद कुलडुनकर थोडे कॉम्बॉक्स मध्ये या. जुनेद कुलडुनकर. चला पाहूया पुन्हा एकदा 4था चेंडू अदनानसाठी. ओहो, पाहूया कॅच आहे का षटकार आहे. फिल्डर आहे खाली आणि आणि कलर सुटली कॅच, पण एकच धाव. अदनान तुम्ही धावत जा, तुम्ही स्ट्राईक वर आले नसते. एक खराब चेंडू तुम्हाला मॅच मध्ये आणला नसती. चला पाहूया 14 धावांची गरज. 2 चेंडू आणि 14 धावा. 2 चेंडू 14 धावा. स्ट्राईक वर अरबाज सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. 2 चेंडू आणि 14 धावा. एक खराब चेंडू आणि तोही जर षटकार गेला तर अजून मजा येणार. चॅम्पियन स्पोर्ट्स त्याचे इथे असतात आपले अरबाज. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड, बरोबर ना? अर्सलान सुद्धा जोडीदार आहेत. चला ठीक आहे. सैफ अतिशय रोमांचक असा सामना. 2 चेंडू आणि 14 धावा. हा क्रिकेट आहे. एक खराब चेंडू तुम्हाला मॅच मधून बाहेर काढेल. तर पाहूया पुढचा चेंडू. ओहो, डॉट चेंडू आणि 1 चेंडू आणि 14 धावा. आता ऑलमोस्ट, पण सांगू नाही शकत, 1 चेंडू मध्ये 13 धावा सुद्धा झाली आहेत ना. 1 चेंडू मध्ये झाले आहेत. नाही होणार नाही, झाले आहेत. आता होणार नाही का नाही होणार ते आपण सांगू नाही शकत, पण ओके. चला पुढचा चेंडू. 2 2D वर बॉलावर जा. बॉलर लाईनमॅन बॉलावर जा. चला आंबेड संघ हा विजय ठरलेला आहे. वलवता संघ हा सुद्धा चांगला आपल्याला क्रिकेट दाखवलाय. वलवता संघाने सुद्धा मॅच मध्ये खालीवर होतो.